बिग बॉस मराठी सीझन 6चा तिसरा एपिसोड हो. आणि आज बऱ्याच गोष्टी घडल्या घरात. आज झाला आहे घरामध्ये नॉमिनेशन टास्क. आज झाली आहे भांडणं, भरपूर भांडणं झाली आज खरंच. आणि कॅप्टन्सी टास्क, त्याचे उमेदवार कोण कोण झाले तेही सांगते तुम्हाला मी. तर सर्वात आधी नमस्कार, मी मेघा आणि तुमचं स्वागत करते माझं चॅनल ॲक्शन शॉर्ट्समध्ये. तर सर्वात आधी काय झालं, सर्वात पहिले आपल्याला बघायला मिळालं की करण जो आहे ना, करण बोलत असतो. म्हणजे सगळेच जण बसलेले असतात. करण बोलत असतो तन्वी आणि विशालमध्ये ना काहीतरी खिचडी पकती आहे. काहीतरी खिचडी पकती आणि ती मला दिसते पण. तुम्हाला सांगू का, विशाल जो आहे ना, विशाल या सर्वांना सांगत असतो. म्हणजे तो बरोबर प्रयत्न करतो. हे असंच असतं ज्यावेळेस तुम्ही हिंदी बिग बॉसमधनं उचलून ना इथे घेऊन येतात. खरं जे मराठीच म्हणजे मी म्हणत नाही मराठी अमराठी, पण आहे ना असेच कंटेस्टंट आणले आय एम सॉरी आणले पाहिजे जे हिंदी करून नाही आले. ते अगदी बरोबर ओळखले करणने की तन्वी आणि विशालमध्ये काहीतरी खिचडी पकती, आणि ती काय मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. तर नंतर आपण म्हटलं बाई करणने फॅमिलीबद्दल बोलला की फॅमिली असते इम्पॉर्टंट खूप असते. फॅमिली काय पैशाने विकत घेता येत नाही, एकदम खरी गोष्ट. पण पैसाही आयुष्यात जगण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आज तुम्ही घराच्या बाहेर एक पाऊल टाकलं तर तुम्हाला हे घ्यायचं असतं, ते घ्यायचं असतं, आणि प्रत्येक गोष्टीला किंमत मोजावी लागते. त्यामुळे पैसा आहे तो सब कुछ आहे, जे मी पण मान्य करते. खरंच पैसा आहे तर सब कुछ आहे, खरी गोष्ट आहे. आणि हे सगळं डिस्कशन जे त्यांचं चालू होतं पैशांबद्दल किंवा मग फॅमिलीबद्दल किंवा मग तन्वी विशालचं जे चाललं त्यांच्याबद्दल. त्यानंतर सागर कारंडेनी जोक्स क्रॅक केले, आपण बघितले. त्यानंतर बिग बॉसने सर्वांना गार्डन एरियामध्ये बोलावलं. आपण बघितलं हे, बिग बॉसने सर्वांना गार्डन एरियामध्ये बोलावलं. आणि मग आहे ना, आता मी तुम्हाला ना थोडंसं मागं घेऊन जाते. तर बिग बॉसने सांगितलं की लवकरच घरात आता आपण कॅप्टन्सी टास्क घेणार आहोत. घरामध्ये कॅप्टन्सी टास्क होणार आहेत. तर आपण सगळ्यात पहिले सांगते मी, रुचिता आणि करणमध्ये जबरदस्त राडा झाला आहे घरात. होय, रुचिता आणि करणमध्ये जबरदस्त राडा झाला आहे. रुचिताने अक्षरशः गुडघ्यावर बसून माफी काय करत होती यार रुचिता, यार सिरियसली रुचिताकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या. आणि हे जे तिने केलं आहे ना, याचा नंतर कंटेस्टंट फायदा उचलणार. ती तिची कमजोर बाजू दाखवून दिली, आणि ते पण तिसऱ्याच एपिसोडमध्ये यार. तिसरा एपिसोड आहे म्हणजे झालं तर दुसरा दिवस चालू आहे बिग बॉसच्या घरात यांचा, आणि मी दुसऱ्याच दिवशी आपली कमजोर साईड दाखवून दिली. हीच होती ना ती, ते असं काय म्हणता ये लढायला वगैरे वगैरे असं काहीतरी म्हणत होते. तर आहे ना हिची ही साईड आहे ना दाखवायला नको होती असं मला वाटतं, आणि त्याचं नुकसान तिलाच होणार आहे नंतर, जे आपल्याला बघायला मिळेलच. तर बिग बॉसने पॉवर की दिली होती, तुम्हाला आठवत असेलच की बिग बॉसने पॉवर की दिली होती. रितेश सरांनी स्टेजवर पॉवर की जे आहे ना ती दिली होती. ती पॉवर की काय अशीच दिली होती का? यांना अशीच ठेवायला दिली होती? नाही, तिचा खूप मोठा उपयोग होणार होता, म्हणूनच त्यांना ती पॉवर की देण्यात आली होती. तर मी तुम्हाला बोलले की मी थोडंसं तुम्हाला कालच्या एपिसोडमध्ये घेऊन जाते. तर झालं काय होतं, तुम्हाला आठवत असेल करण स्विमिंग पूलमध्ये गेला होता. तर तुम्हाला हे सांगू इच्छिते मी का रुचिता आणि करणमध्ये बेट लागली होती. रुचिता बोलली होती का तू स्विमिंग पूलचं पाणी ना मला पिऊन दाखव तर मी तुला ही पॉवर की देते. होय, पॉवर की देते. आणि इवन करणनी नंतर ती मागितली पण नव्हती, ती तिथेच ती ठेवून निघून गेली होती. तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस तुम्हाला ऑब्झर्व करत नाही, बघत रे? अरे इतके 1760 कॅमेरे लागले तिथं. तुम्ही जे एक एक छोटी छोटी गोष्ट करतात ना
ती सगळी बिग बॉस कॅप्चर करत असतात आणि बिग बॉसला वाटलं अरे यार पॉवर कीला हिने काय समजलं आहे, आता हिला महत्त्व दाखवावं लागेल की पॉवर कीचं महत्त्व नेमकं काय आहे किती. आणि हे दिसलं पण तिने आणि करणने काय केलं, करणने पिलं स्विमिंग पूलचं पाणी पिलं आणि ती की होती ती उचलून घेतली, मग त्याच्याजवळ ठेवली. आणि हे ना रुचिता साफ विसरली होती त्या गोष्टी. आणि जेव्हा बिग बॉसने सांगितलं का तुम्हाला जी पॉवर की दिली आहे शॉर्टकटवाल्यांना, खास करून शॉर्टकटवाल्यांना जी पॉवर की दिलेली आहे ती तुम्हाला पॉवर चेंबर म्हणजे जो दरवाजा उघडण्यात ती मदत करणार आहे. म्हणजे तेव्हाच दरवाजा तो उघडेल, पॉवर चेंबर तेव्हाच उघडेल, त्याशिवाय उघडणार नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याकडं पॉवर की आहे ना शॉर्टकटवाल्यांकडे, तेच हा टास्क जो आहे ना करतील. आता रुचिताला कळालं आहे आणि रुचिता बाप रे काय संतापली आहे. सोनाली म्हणजे ते काय गिडगिडत होती, काय ती रडत होती, काय त्या विनवण्या करत होती ती. प्लीज माझ्या स्वप्नांशी खेळू नको, प्लीज माझ्या स्वप्नांशी खेळू नको, असं नको करू प्लीज, त्याला बोलत होती ती. कोणाला? करणला. पण करण म्हणे मी पॉवर की देणार नाही. यार तो गेम खेळायला आला आहे, तू काय इमोशनल होऊन त्याला लगेच पॉवर की दिली. सगळ्यात महत्त्वाचं तर तू पॉवर कीला समजली काय होती. आणि आता तिला पॉवर कीची किंमत कळली, कारण बिग बॉसने तिला सीधं नॉमिनेट करून टाकलं आहे बाई. हो, नॉमिनेट करून टाकलं आहे. आणि तिच्या ऑपोजिट जी होती सोनाली, कारण पहिला राऊंड होता ना त्यात बोलवलं होतं सोनाली आणि रुचिताला. आणि त्याच्यानंतर तिला भान आलं की आपली पॉवर की करणकडे, मग ती करणकडे विनवण्या करायला लागली. तर करण बोला एक काम कर, तू बिग बॉसला सांग, बिग बॉस बघ काय म्हणताय, मग मी बघतो देतो का नाही. म्हणजे बिग बॉस जर म्हणले तर मी देईन, बिग बॉस जर बोलले देऊन टाक. आणि त्याला माहीत होतं बिग बॉस अशा गोष्टींमध्ये पडत नाही. बिग बॉसला काय पाहिजे, राडे पाहिजे, बिग बॉसला काय पाहिजे, भांडणं पाहिजे. बिग बॉसला त्याच गोष्टी पाहिजे असतात आणि त्याच्यामुळे बिग बॉस का त्यांच्यामध्ये पडेल. त्याच्यामुळं करण बोला तू बिग बॉसला बोल. आणि मग बिग बॉसला रुचिताने सांगितलं की बिग बॉस प्लीज असं करू नका, माझी पॉवर की त्याच्याकडे, त्याला सांगा तुम्ही असं तसं. त्याच्यानंतर बिग बॉस बोलले तुम्हाला पॉवर की वाटली काय होती, तुम्ही पॉवर की ही सांभाळून ठेवायला पाहिजे होती, सर्वात महत्त्वाचं. आणि तो पूर्णपणे करणचा प्रश्न आहे की त्याला द्यायची आहे तुम्हाला की नाही, किंवा तो कायमस्वरूपी त्याच्याकडं ठेवायचा तो ठेवू शकतो तो पूर्णपणे त्याचा डिसिजन आहे, त्याला द्यायची का नाही द्यायची ते. आणि तेव्हा रडायला लागली, किंचाळायला लागली बाई. गुडघ्यावर बसली, माफी मागितली. हे सगळं ना खरं सांगते खूप कमजोर करत होतं रुचिताच्या गेमला, खरं सांगते मी. माझ्या स्वप्नांशी खेळू नको, असं करू नको करण, मी अजून काय करू. रुचिता म्हणते अरे हो ठीक आहे, माझी चूक झाली, मी मूर्ख आहे एक नंबरची. प्लीज मला एक चान्स मिळू दे ना करण, प्लीज मला एक चान्स मिळू दे. अरे काय आहे. आणि हे सोनालीने नंतर तिला समजून सांगितलं की हे तू काय करत होतीस, हे नव्हतं करायला पाहिजे आणि खरोखरच नव्हतं करायला पाहिजे. तर बिग बॉसने सांगितलं की पॉवर की समोर ठेवा. आणि म्हणजे नंतर बिग बॉसने बोलवलं तन्वी आणि दीपालीला, सगळ्यात महत्त्वाचं तर. हे जे नंतर अजून एक मी तुम्हाला भांडण सांगायचं विसरले, आय एम सॉरी. सोनाली आणि रुचिता, सोनाली म्हणत होती की यार असं कसं, अक्कल नाही का, तिने सरळ पॉवर की देऊन टाकली, किती बेअक्कल आहे ही. तर रुचिता बोलायला लागली तू नको शिकवू मला, माझी अक्कल काढणारी तू स्वतः बेअक्कल आहे, तू अशी आहे, तू तशी आहे, बोलायला लागली बाई फुल. आणि मला अक्कल पाजळायची नाही. आम्ही इमोशनल लोक आहोत. बेअक्कल तू आहे. तुझ्यासारखं सिल्वर स्पून घेऊन आम्ही जन्माला नाही आलो, समजलं ना. आणि मी त्याच्याकडं चावी मागितली ना, आणि मी जे केलं त्याच्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटत नाही.
समजला का तू? त्याच्यामुळे ही भाषा माझ्याकडं करूच नको असं बोलली ही. आणि त्यानंतर आपण बघितलं की नंतर बजर टास्कमध्ये बिग बॉसने मग ह्या गोष्टी इथं सोडून दिल्या आणि नंतर बजर टास्कमध्ये तन्वी आणि दीपाली आली. सगळ्यात महत्त्वाचं, दीपालीने बझरवर बोट ठेवला होता आणि तन्वीने, आणि ते टास्क काय होता माहिती आहे? बझर दाबायचा टास्क होता फक्त. आणि जो पहिले बझर दाबेल तो कॅप्टन्सीचा सरळ उमेदवार होऊन जाईल आणि जो म्हणजे बझर दाबण्यात अयशस्वी होईल तो सरळ नॉमिनेट होईल. हो, घरातनं बाहेर जाण्यासाठी. तर दीपालीने बोट ठेवला होता, बोट लावलं होतं दीपालीने, तरी तन्वीने म्हणजे पुढे हात करून बझर दाबलं. तर दीपालीने बोट लावलं होतं म्हणजे दीपालीचा स्पर्श ऑलरेडी बझरला झाला होता. तर ती जिंकली होती जवळजवळ दीपाली. पण तिने तन्वी म्हणत होती नाही मीच लावला आहे, बिग बॉस मीच दाबला आहे बझर, बिग बॉस मीच दाबला आहे बझर. नाही, दीपालीला नाही मीच दाबला आहे, तुम्ही नाही दाबला आहे, मीच दाबला आहे. ते झाल्यावर मग शेवटी दीपालीने तिच्यापुढं हार मानली, जे की एकदम चुकीचं होतं. गरजच नव्हती तिच्या पुढे हार मानायची तन्वी पुढे. इथं दीपाली ताईंनी माती खाल्ली असं वाटतं मला, म्हणजे चुकी केली. इवन बाहेरून सागर कारंडे ओरडत होता, अहो दीपाली मॅडम काय करताय तुम्ही? कुठून देतायत? तुम्ही दाबलंय बझर, म्हणजे बझर तुम्ही दाबलंय, बोला ना तिला, बोला तुम्ही सरळ सरळ मस्त, म्हणजे मग देतात आहे ना, परोसून देऊन टाकताय तुम्ही तिला की बाई तू हो उमेदवार आणि मी होती नॉमिनेट. तर हे खूप चुकीचं वाटलं आणि तन्वी जिंकली. कारण दीपाली काही बोललीच नाही. नंतर आपण अजून एक गोष्ट जी आहे ना ती बघितली, जी मी तुम्हाला सांगू इच्छिते. इझिली ॲग्री झाल्या दीपाली ताई, मी बोलली ना इझिली ॲग्री झाल्या आणि दीपाली नॉमिनेट झालेली आहे. आणि याच्यानंतर आपण एक गोष्ट बघितली की विशाल तन्वीला बोलला, तसं तुम्हाला सांगितलं ना मी, करण बोलला की तन्वी और विशाल, सॉरी हिंदीत बोलत होते मी, तन्वी आणि विशालमध्ये काहीतरी खिचडी पकती जी आपल्याला दिसते. हो, आणि इथं ती खिचडी दिसली पण. म्हणजे कसं, विशाल तन्वीला बोलला की तू सर्वांशी गोड बोल, ठीक आहे, तू कोणालाही कॅप्टन बनवू शकते, तुला कळतं का? तू उमेदवार झाली म्हणजे तुझ्याकडं काय काय पावर आहे, तू कोणालाही कॅप्टन बनवू शकते, तू कोणत्याही सदस्याला भुलू नको आणि कोणत्याही सदस्याला जास्त बोलू नको. आणि किंवा मग तू सगळ्यांना कन्व्हिन्स करून तू स्वतःही कॅप्टन बनण्याचे फुल ऑन चान्सेस आहे. आणि ते दिसले पण, प्रयत्न करताना दिसले तन्वी. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं प्राजक्ता आणि करण. येस, प्राजक्ता आणि करण गेले बझर दाबण्याच्या टास्कमध्ये. आणि त्यानंतर आपण बघितलं पहिले तर बघितलं की बाई सोनाली जी आहे ना ती रुचिताला समजावते. हे जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा लगेच सोनाली आणि त्यांचं दाखवलं, म्हणजे सोनाली आणि रुचिता असं की बाई एकदम असं फाटायचं नाही, समजुतीने वाग, म्हणजे समजुतीने बघ, समजुतीने वाग. प्राजक्ताने वाजवला बझर आपण बघितलेलं. आणि करण जो आहे ना नॉमिनेट झाला आहे आणि प्राजक्ता आहे ना कॅप्टन्सीची उमेदवार झालेली. नंतर करणने चावी जी ना त्याच्याकडेच ठेवली. जसं बिग बॉसने विचारलं का करण तुम्हाला चावी तुमच्याकडेच ठेवायची का तुम्ही रुचिताला देणार आहात? तर करण बोला नाही बिग बॉस, मला चावी माझ्याकडेच ठेवायची. वाव, गुड प्ले, गुड प्ले करण. आणि त्याच्याकडेच चावी ठेवली आणि सोनाली झाली उमेदवार आणि रुचिता झाली इथे नॉमिनेट. होय, सोनालीला उमेदवार करून टाकलं बिग बॉसने, कारण यांचा जो आहे ना फेसला म्हणजे बिग बॉसने राखून ठेवला होता. आणि मग यांच्यावर अनाऊन्स केलं की सोनालीला उमेदवार करून टाकलं, कारण सोनालीबरोबर पेअर कोणाचं होतं? रुचिताचं. आणि रुचिताकडं पॉवर की नाही आहे, तर त्याचं नुकसान जे तिला भोगावं लागलं आणि ती नॉमिनेट झाली टास्क न करताच. आणि रुचिता नॉमिनेट झाली बाई. त्याच्यानंतर आपण बघितलं हा प्रभू छोटू डॉन, ज्याला मी तुम्हाला कालच सांगितलं का हा मुलगा एक नंबरचा चॅप्टर आहे यार, एक नंबरचा चॅप्टर आहे सिरियसली.
म्हणजे तो सांगतोय का 19-20 वर्षाचा आहे प्रभू शेळके, पण तो करतो काय घरात? त्यांनी एकदम इझिली रोशनला इन्फ्लुएन्स करून टाकलं. म्हणजे सरळ तो ते कार्ड खेळा, गावाकडचं शहराकडचं तुम्हाला माहिती आहे आत्ता मागे हिंदी बिग बॉसमध्ये प्रणित मोरेसोबत पण असंच झालं होतं. जिस गाव से आया म्हणजे गाव आणि शहर तेव्हा पण झालं होतं. आणि आता हा मुद्दा परत यांनी आणला आहे की गावाकडची माणसं आणि शहराकडची माणसं. तर केलं काय छोटू डॉनने, तो रोशनला बोलतोय की आपण खेड्यातली आलेली माणसे, बाहेरून आलेली माणसे, हे लोक ना आपल्याला कधी किंमत नाही देणार, शहराकडची लोक. आणि हेच रोशननी कॅच केलं आणि इथं खूप चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स झालेला आहे रोशन. यार मला हे इन्फ्लुएन्स म्हटलं ना, मला सर्वात आधी ते आठवतं की ज्या प्रकारे अरबाजने वैभवला इन्फ्लुएन्स केलं होतं की तो कोणाचं ऐकतच नव्हता. तो फुल टू त्या निखिन त्यांच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व होता, जसं आपण बघितलं होतं. आणि तसंच आहे ना इथे पण दिसतंय का प्रभूनी इझिली ना ह्या कालू डॉन म्हणता ना त्याला, त्याने इन्फ्लुएन्स केलं रोशनला आणि तो झाला. आणि आता हे जे समज आहे ना, आता हे सगळं क्लिअर जर कोणी कुठे होईल ना, तर ते होईल भाऊच्या धक्क्यात. आणि रितेश देशमुख सर सांगतील की हे जे तुम्ही करताय ना, गाव वर्सेस शहर, सर्वात आधी तर हे करू नका. या गोष्टी बोलल्या जातील. आणि त्याच्यानंतर आपण हे जे ना रोशनने ते ऐकलं आणि रोशन आता तसं समजायला लागलं की बा आपण गावाकडचे आणि हे लोक जे ना आपल्याला असं समजताय तसं समजताय किंवा मग किंमत देत नाही आहे, असं डोक्यावर बसताय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आता तो रोशन जो आहे ना विचार करायला लागला आणि तो तसं बोलला पण आहे. त्याच्यानंतर आपण हे बघितलं, नंतर मी जर सांगितलं की चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स झाला प्रभूला ना. तुम्हाला सांगू पूर्ण बिग बॉस आहे ना कसं खेळायचं, कोणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं, कसं कोणाला आपल्या फायद्यासाठी यूज करा, सगळ्या गोष्टी या मुलाला बरोबर कळत आहे. तुम्हाला मी सांगू इच्छिते की बिग बॉस कोणाला कळो ना कळो प्रभूला अगदी चांगल्या प्रकारे कळलं आहे. इथे सर्व चूक आहे ना प्रभूची आहे. जसं मी बोलले की इथं प्रभूची चूक आहे, कारण त्याने रोशनला पूर्णपणे इन्फ्लुएन्स करून टाकलं. पण मी तुम्हाला जसं बोलली की रितेश सरांच्या भाऊच्या धक्क्यावर या गोष्टी सगळ्या बोलल्या जातील आणि रोशन जे समजतोय ना हे सगळं रितेश सर त्याच्या डोक्यातनं पुसून टाकतील असं वाटतं मला. आणि तो रितेश सरांचं ऐकूनच चालेल आणि त्याला कळलं आहे की बॉय हे काय करत आहे काही नाही वेगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर रोशनचे डोळे उघडतील जसं मी तुम्हाला आत्ता बोलले. आणि तो चॅप्टर आहे खूप. प्रभूला बोलतील का म्हणजे रितेश सर किंवा ह्या गोष्टी खूप आधी होऊन जातील, मग तो प्रभू गेम खेळणंच कमी करून टाकेल. उलट मला तर वाटतं रितेश सर जे आहे ना त्यांना खेळू देतील गेम जसा खेळायचा आहे तसा, आणि मे बी नंतर बोलावं वाटलं तर बोलतीलही, नाही तर क्लासही घेतील, शाळा घेतील. खूप काही त्याला माहिती आहे आणि त्यांनी इझिली ब्रेन वॉश केला रोशनचा. बघूयात आता पुढे काय होतं. मला तर वाटतं बिग बॉसला हा टॉपिक नक्की उचलला जाईल, गाव वर्सेस शहर. नंतर तन्वी ना एकदम गोड गोड बोलत होती बाई, कन्व्हिन्स करत होती सागरला, मी कॅप्टन्सीच्या टास्कला आहे, तुम्ही मला मदत कराल ना, तुम्ही मला मदत कराल ना. सागर कन्व्हिन्स नाही झाला, कारण हीच बोलली होती ना, कोण सागर कोण कारंडे, अच्छा हा का, अच्छा हे तर दोघं तिघं यांच्यातला कोण आहे नेमका सागर, असं बोलली होती ना दीपाली सय्यदला. आणि दीपाली होती का प्राजक्ता होती काय माहिती, तर प्राजक्ता होती मे बी का दोघींपैकी कोणतरी होतं. तर आणि दीपाली किंवा प्राजक्ता यांना सांगणार नाही, कोणाला सागर कारंडेला सांगणार नाही, असं होणार आहे नाही होणार. त्याच्यामुळे सागर कारंडेला सांगितलं का बुवा ही तन्वी जी आहे ना ही तुझ्याबद्दल अशी अशी बोलत होती. त्यानंतर आपण जसं मी तुम्हाला बोलले
गावाकडच्या लोकांना शहराकडच्या लोकांना ते झालं. अरे मी तर शॉक झाली. सचिन कुमावतने डिट्टो बिग बॉसचा आवाज काढला आहे. हां, रितेश सर त्याची तारीफ करतील, मला असं वाटतं स्तुती करतील. डिट्टो बिग बॉसचा आवाज काढला एकदम. बिग बॉस हे सांगू इच्छिता की चहा ठेवला आहे, तर तुम्ही सर्वांनी जाऊ दे. मी बिग बॉसच्या आवाजात योग्य नाही वाटणार. ते सचिनला तो आवाज खूप मस्त सूट झाला. वाटतच नव्हतं सचिन बोलते का बिग बॉस बोलते 2 मिनटं है. तो मला असं वाटलं की सचिनने एकदम तंतोतंत आवाज काढलेला आहे. तंतोतंत लई वर्ड यूज झाला यार या सीझनमध्ये. म्हणजे एवढे 2-3 दिवसात टास्कमध्ये असेल किंवा कुठे असेल. त्यानंतर करण म्हणतो की सचिन आणि प्राजक्ताचं एक ड्युएट झालं पाहिजे. म्हणजे त्यांना ना सारे ग असं तो म्हणतो. मग सचिन म्हणतो तू ना आवाज मग ऐकला लय भारी वाटस. असं म्हणतो तो. तू मग आवाज ऐकला ना लय भारी वाटस. तर ती म्हणे प्राजक्ता एक काम करा तुम्ही बोला मग मी बोलते. आणि प्राजक्ताने गणपतीचं पण काय सुंदर गाणं म्हटलं यार. प्रथम तुला वंदितो गणपती बाप्पा मोरया. यार मला नाही येत सूर लावता. कारण आहे ना माझे सूर आणि प्राजक्ताचे सूर कुठंच नाही मॅचिंग. त्याच्यामुळे तिच्या आवाजात ऐकायला खूप मस्त वाटतं. चला तर गाणं म्हटलं सचिननी आणि त्यांच्या मागे मागे बोलत होती प्राजक्ता. आणि काय आवाज काय तो सुंदर आवाज काढला आहे प्राजक्ताने. पहिले तर सचिनच बोलले सावन महिना मा तुले याद करना ये. सावन महिना मा तुले याद करना ये. याद करना ये राजा तुला प्यार. काय सुंदर म्हणत होती प्यार करणार. इतकं सुंदर हे गाणं जे आहे ना प्राजक्ता काय सूर लावते. तर सचिन बोलला अरे फोन कठे मला जरा रेकॉर्ड करायचं होतं. पण तुम्हाला तर बिग बॉसच्या घरात फोन नाही राहत. आता कदाचित सचिनच्या डोक्यातनं थोडा वेळ ना ते गाणं ऐकून ना डोक्यातनं निघून गेला असेल का तो बिग बॉसच्या घरात आहे. म्हणतो ना की यार फोन काढतो आणि रेकॉर्डच करतो. इतकं सुंदर वाटत होतं ते. इतका सुंदर आवाज आहे त्यांचा. तो खूप सुंदर गायली ती खरंच. मोबाईल किथे राही ना रेकॉर्डिंग करणं असं म्हणत होता तो. यार मला सचिनचं आहे ना एक गोष्ट खूप आवडली. तो सर्वांशी अहिराणीमध्ये इंटरॅक्ट करतोय बोलतोय. तो आपली अहिराणी ना महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यात पावतोय. आणि ते यार भारी पण आहे. कारण मागच्या वेळेस आहे ना ती कोकण हार्टेड गर्ल आली होती आणि ती पण कोकणी घरामध्ये बोलत होती अधूनमधून तुम्हाला आठवत असेल तर. तसंच याच्या तोंडून ते खानदेशी अहिराणी बोलणं ना एकदम भारी वाटते. तुम्हाला वाटते का? नंतर आला भाई नॉमिनेशन टास्क. बिग बॉसने बोलवलं बाहेर. नंतर बिग बॉसने सांगितलं तुम्हाला पतंग कापायची आहे. हो पतंग कापायची आहे म्हणजे नॉमिनेट करायची आहे. इम्युनिटी ज्यांच्याकडे आहे तेच 3 सदस्य नॉमिनेट करतील. तर आता इम्युनिटी कोणी कोणी घेतली आपण बघितलंच. प्राजक्ताने घेतली, तन्वीने घेतली आणि सोनालीने घेतली. तर ज्यांच्याकडे इम्युनिटी आता त्यांच्याकडे पॉवर आहे नॉमिनेशनची. तर नॉमिनेट कोण कोण झालं आहे. सर्वात आधी प्राजक्ता आली. तर बिग बॉसने सांगितलं तन्वी, प्राजक्ता आणि सोनाली तुम्ही तिघी करणार आहात. मग सर्वात आधी बिग बॉसने प्राजक्ता म्हणे मला नको बाई पहिले बोलवायला. आणि बिग बॉस म्हणे प्राजक्ता तुम्हीच या चला. प्राजक्ता आली आणि प्राजक्ता म्हणे की मी कसं काय करू हे मला तर काहीच कळत नाही. माझा सगळ्यांबरोबर इथे इतका चांगला बॉन्ड झाला आहे. मला खरंच खूप हार्ड होते हे करायला आणि मला कळत नाही मी कोणाला करू. मग तिने काय म्हणतात दिल पे पत्थर काळजावर दगड ठेवून प्रभूला केलं नॉमिनेट. तर तिने प्रभूला केलं नॉमिनेट. आणि दुसरं नाव घेतलं अनुश्रीचं. तीच अनुश्री जी यार तिला बेड पार्टनर आहे मे बी. बेड पार्टनरच आहे.
कारण ते शेवटी आपण बघितलं ना की अनुश्री तिच्याजवळ झोपलेली असते आणि प्राजक्ता मस्त झोपेत अशी घोरून घोरून मस्त झोपलेली असते. अनुश्री म्हणती बघा ही मला नॉमिनेट करून मस्त झोपा काढते. तर प्राजक्ताने अनुश्रीला केलं नॉमिनेट. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जितके लोक म्हणजे जितके सदस्य सॉरी घरातले नॉमिनेट झाले ना तर त्यामध्ये ना ही जितके पण सदस्य ना हे सगळं खूप स्ट्रॉंग दिसत आहे मला, खूप स्ट्रॉंग. आणि यांच्यामध्ये आता सगळ्यात मोठा मला खतरा जर कोणावर दिसत असेल तो अनुश्रीवर दिसतोय. कारण हे स्ट्रॉंग बरोबर आहे ना, ही जी नावं आहे ना ही लोक ओळखायला लागली आहे आणि हे बाहेर दिसत आहे. यांनी एक वेगवेगळी अशी छाप जी ना सोडली. दिसत कोण नाही माहिती आहे का तुम्हाला? ओंकार दिसत नाही जास्त, आयुष दिसत नाही जास्त, पण ते नाही झाले नॉमिनेट. ते सेफ झाले. पण अनुश्री इथं आलेली. त्याच्यामुळे अनुश्रीचे थोडेसे ना चान्सेस जे ना मला लागत आहे जे वाटत आहे. मग आपण पहिलं प्राजक्ताने प्रभूला केलं नॉमिनेट आणि दुसरं नाव घेतलं अनुश्रीचं. त्यानंतर हे झालं. नंतर मग प्राजक्ताला खूप पस्ताव येत होतं बाई हे सगळं करून. त्यानंतर सेकंड नंबरला कोण आली तर ती तन्वी आली आणि तिचे हे कारण एकदमच बेसलेस वाटली मला. म्हणजे मला तर कळत नाही हिने कसं काय नॉमिनेट केलं आणि कसं काय म्हणजे पर्सनल ग्रजेसनी म्हणजे काढायसाठी केलं काही सगळ्या गोष्टी. तन्वीने दिव्याला केलं नॉमिनेट आणि सांगितलं की यार त्या टास्कमध्ये ना भांडी घासायच्या तिचा इन्व्हॉल्वमेंट नाही दिसला. तुम्ही मान्य कराल का? हे दिव्याने इतका सुंदर तो टास्क केला होता म्हणजे जसा एखादा मर्दगड्यावानी तो टास्क केला होता. ती पोरगी भांडे पण घासत होती आणि आतून बाहेर आणत पण होती. समजलं ना? तर तुम्हाला सांगू इच्छिते मी का एखाद्या माणसापेक्षा जास्त ॲक्टिव्ह राहून या मुलीने टास्क केला आणि एवढं काय ती पोरगी बाई बेशुद्ध आलं, डिहायड्रेशन झालं तिला. एवढी धावपळ केली त्या पोरीने आणि ही म्हणते की टास्क नाही केला. आणि मी तुम्हाला हे एक सांगते कदाचित भाऊंच्या धक्क्यावर ही गोष्ट बोलली जाईल आणि दिव्याला ॲप्रिशिएट करतील कोण? रितेश देशमुख. हो, पण ॲप्रिशिएट करतील मला असं वाटते दिव्याला. कारण दिव्याने ज्या प्रकारे तो टास्क केला आहे त्यासाठी मला असं वाटतं रितेश सर दिव्याची खूप स्तुती करतील आणि म्हणाल का तो टास्क तुम्ही खूप मस्त केला. आणि दिव्याने मी सिरियसली सांगते दिव्याने खरंच तो टास्क खूप छान केला, मस्त केलं त्या पोरीने. मला सांगा कुठे इन्व्हॉल्वमेंट नव्हती. तर त्याच्यामुळे हे रिझन ना म्हणजे एकदम बेसलेस रिझन आहे हे जे तन्वीने दिलं आहे. ते म्हणता ना पर्सनल खुन्नस काढायचे काम, बस हेच आहे. तर तन्वीने दिव्याला केलं आणि दिव्या तिथे चिडली पण. आणि तिचं चिडणं स्वाभाविक आहे. तिने त्या टास्कमध्ये जी जान लावून दिली होती यार. एकदम पोरगी बेशुद्ध झाली होती, डिहायड्रेशन झालं होतं. काय पळत होती, काय ती भांडी आणत होती, काय ती पातीला दनादन घासत होती ती. आणि राधा म्हणजे राधा पण घासत होती, मी राधाला नाही म्हणत, पण दिव्याचे एफर्ट्स दिसत होते एवढं मला कळतं. आणि तिने त्या टास्कमध्ये 110% दिलं आहे. त्याच्यामुळे हे जे कारण आहे ते एकदम बेसलेस आहे. आणि सेकंड नंबर नॉमिनेट केलं बाई सागर कारंडे. ओ गॉड, सागर कारंडे. काही गरजच नाही ना सागर कारंडेला. काय गरज आहे? आणि त्याच्यामध्ये तन्वी सागरचं भांडणही लागलं, ज्याच्याबद्दल मला वाटतं मी दुपारी ना तुम्हाला अपडेट आहे ना ती दिलेली आहे की सागर कारंडे आणि तन्वीचं जे आहे ना तिथे जबरदस्त हे भांडण जे आहे ना ते लागलं आहे. तर ती एवढंही बोलली की एवढी तर अक्कल पाहिजे की काय बोलतोय आपण, हे सागर कारंडे बोलला तिला. ती बोलली हो मला अक्कल नाही आहे, मी नॉनसेन्स आहे. बोला, मी नॉनसेन्स आहे. मधी बोलायचं नाही मी बोलताना. आणि सागर जो बोलत होता, आणि यार सागरचं बरोबर आहे. म्हणजे ती कसं काय असं बोलते की बुवा मला काही कळतच नाही. तिचं म्हणणं की सागरला मी टास्क खेळताना बघितलंच नाही.
शोमध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. तर हे कारण ना एकदमच बेसलेस वाटलं मला, समजलं ना हे कारणसुद्धा. तर आहे ना तो हेही बोलला की बाई तू मला शिकवणार का? तर ती म्हणे जा मी कोणाला घाबरत नाही. तर हे सगळं झालं होतं. मी नॉनसेन्स आहे, दबक्या कानाची आहे, दबक्या आवाजाची आहे, तर आता गप्प बसा असं बोलले. त्यानंतर आपण हे बघितलं सोनाली, हे सगळं झाल्यावर सोनाली आली. नाही मे बी तिने एक मिनटं इथे कोणाला नॉमिनेट केलं तिने? दिव्या आणि सागर. ओके 2 झाले. आता इथं आली सोनाली. येस सोनाली आली आणि सोनालीने कोणाला नॉमिनेट केलं? सोनालीने तिची बेड पार्टनर जी तिला रोज जेवण बनवून देते तिने तिला केलं नॉमिनेट. राधाला केलं तिने नॉमिनेट. राधा नॉमिनेट केलं आणि सांगितलं तिचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही. तर राधा भांडली, अरे असं कसं माझं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, असं कसं बोलू शकते? तर त्याच्यानंतर तिने सोनालीने रोशनला नॉमिनेट केलं की याचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही, कॉन्ट्रीब्युशन खूपच बाकीच्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. नंतर सोनाली बोलली, मला माहिती आहे तुम्ही सेव्ह होणार आहात. बघा म्हणजे हिला माहिती आहे की रोशन किती बाहेर पॉप्युलर आहे, त्याला किती वोट्स येणार आहे, हिला सगळं माहिती आहे. म्हणून ही बरोबर विचार करून पंगे घेते. कळालं का तुम्हाला? ती डायरेक्ट तिथं तोंडावर म्हणते टेन्शन नका घेऊ तुम्ही सेफ होणार आहात. किती कॉन्फिडन्स आहे तिला बघा. आणि तुम्हाला सांगू का घरात बसून आहे ना या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे की बाहेर कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे, कोणाला वोट्स येतील कोणाला वोट्स नाही ना. घरात बसून हे ज्याला कळतं ना तो नक्कीच टॉपला असतो. बघूया आता पुढे अजून हिचं ऑब्झर्वेशन काय असेल कसं असेल. पहिले 2-3 दिवसात काही सांगू नाही शकत कोणीच. पण हे जे तिचं ऑब्झर्वेशन होतं ना की टेन्शन नाही घेऊ तुम्ही सेफ व्हाल, सेफ व्हाल. मग त्याच्यानंतर आपण बघितलं बिग बॉसनी अनाऊन्स केली बाई नॉमिनेशन लिस्ट, ज्यामध्ये कोण कोण नॉमिनेट झालेलं आहे. प्रभू नॉमिनेटेड, दिव्या, सागर, रोशन, दीपाली, रुचिता, अनुश्री, राधा आणि करण हे सर्वचे सर्व नॉमिनेट झाले. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रभू दिसतोय, भले तो कसाही असो तो दिसतोय. दिव्या दिसतीये टास्कमध्ये एकदम जीव लावून टाकला होता पोरीने. जबरदस्त फॅन फॉलोईंग पण आहे. ती जरी आली नॉमिनेशनला तर फरक नाही पडत, जबरदस्त वोटिंग होणार आहे या पोरीला. सागर कारंडे मोठं नाव आणि शिवाय जबरदस्त वोटिंग होऊ शकते. आणि सागर कारंडे घरात दिसतो पण आहे, घरात दिसणं महत्त्वाचं आहे, तर घरात दिसतो पण आहे तो. रोशन ठीक आहे घरात दिसतोय, टास्क पण केला त्याने, रोशन दिसतोय घरात. दीपाली पण दिसतीये डिस्कशन करताना किंवा कालचा तो लावणीचा पंगा असो दिसतीये. रुचिता पण दिसतीये. रुचिताने पहिले ते केलं होतं ना काहीतरी शेण तोंडात घाल वगैरे काहीतरी, मग ती पण दिसतीये. त्याच्यामुळं बिग बॉस यांना काढणार नाही. अनुश्रीचा एकही पंगा मला सध्या घरात तर काही दिसला नाही. राधाला काढतील की ठेवतील मला खरंच डाऊट आहे. किंवा मग मला तर वाटतं राधाला ठेवतील कारण तिची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे आणि तिला मला वाटतं वोट्स करून सेव्हही करतील फॅन. करणने ज्या पद्धतीने आज ती पॉवर की एवढं ती गिडगिडत असताना दिली नाही, तर बिग बॉसला कळालं आहे की हा पोरगा गेम खेळेल बाई घरात. त्याच्यामुळे बिग बॉस त्याला काढणार नाही. कमी वोट्स असले तरी काढणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मला या सगळ्यांमध्ये हे सगळे मला दिसत आहेत, पण मला अनुश्री खूप कमी दिसते. अनुश्री खूप कमी कॉन्ट्रीब्यूट करते. तर अनुश्री ह्यावेळेस जाईल का घराबाहेर किंवा मग बिग बॉस करतील नो एलिमिनेशन. असं होऊ शकतं की पहिला सप्ताह नो एलिमिनेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण बघितलं डॅन्यूब म्हणजे रूममध्ये यांचं डिस्कशन चालू असतं. रोशन, रुचिता, राधा, तन्वी आणि प्रभू. तर तन्वी यांना भडकवत असते. तन्वी झालं, रुचिता झालं, भडकवत असते. सोनालीने ना वापर केला तुझा, राधा जेवण बनवायची सोनालीचं. तर आहे ना हे कसं आहे तन्वीने ना राधाला असं ठेवलंच आहे, म्हणजे ठेवलं आहे तिच्याकडे तन्वीने एकदम बरोबर डोकं लावून. जेव्हा काल तो लावणीचं ते सगळं झालं ना तेव्हा तन्वी तिला साथ देते. हो ना गं आपल्याबरोबर असंच होतं ना गं, हो ना हे असेच करतात हे असं तिला हा मिळवते. त्याच्यामुळे मग
मग राधा जेवण बनवायची ती, पण तिचं म्हणणं बुवा मी जेवण बनवायची काही किंमत नाही, यांनी असं केलं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं रुचिता प्रभूला बोलती, बाई तू कधी बोलणार आहे प्रभू? आणि तुम्हाला तर माहिती, हे बारकं चावी लागला का उफाळत आहे, चावी लावलं काय उफाळत आहे, आणि उफाळत आहे सखून. लगेच म्हणतं रुचिता मग बोलली की बाई तू कधी बोलणार प्रभू? नॉमिनेट केलं ना तुला प्रभू. मी जरा गोंधळ आहे, मला कळत नाही मी काय करू, गोंधळ मी. त्याच्यानंतर रुचिता भांडायला लावतीये राधाला प्रभूला. त्याच्यात तन्वी पण सांगते का भांडा काय करताय तुम्ही, भांडा काय करताय, स्वतःसाठी स्टँड घ्या असं म्हणते. तुम्ही स्वतःसाठी आत्ता नाही बोलणार तर मग कधी बोलणार? मग राधा म्हणली की ना मला ना गेमच कळत नाही, मला गेम नाही कळत आहे, मला खरंच काय करावं ना मला कळत नाही आहे गं तन्वी, गेम कसा खेळू मी कळत नाही. लई भारी बोलते यार राधा एकदम. तिची मिमिक करणे पण खूप सोपी. मला नाही माहिती मला जमली का नाही, पण सांगते तुम्हाला छान बोलते ती. मग सोनालीला बोलली तुम्ही खेळून आले आहात ना, सोनालीला बोलली ती तुम्ही तर खेळून आले आहात ना, मग यापुढे तू बघशील का मी काय आहे काय नाही, हे राधा बोलली. त्याच्यानंतर अनुश्री म्हणते ओंकार आयुष नाही का, म्हणजे इथे ना तुम्हाला सांगते बाथरूम एरियामध्ये तन्वी आणि अनुश्री, नीट आहे का आता मी काय म्हणते, तन्वी म्हणजे येते तिथे अनुश्री बसलेली असते. मग ती म्हणते तन्वी अरे यार असं कसं, म्हणजे तुला गेलं बाकीचे पण काही जण होते ना ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, लाईक ओंकारचं कुठं होतं, तर अनुश्रीने ना सांगितलं हां ओंकार तर ठीक आहे ओके, पण आयुष तर काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर तिचं तिने आयुषचं नाव घेतलं होतं. तर इथे सर्वात पहिले नाव कोणी घेतलं? तन्वीने. कोणाचं? ओंकारचं. आणि नंतर ओंकारला जाऊन सांगते हो बघ ना ही अनुश्री म्हणते का ओंकार झाला आयुष झालं वीक आहे, बघा काय आग लावते बाई, इकडचे तिकडं एकाचे दोन. ती म्हणली पण नाही तसं तरी पण मग एवढे ते ना झुंडमध्ये खेळताय आमकं डमकं हे बोलणं झालं, आणि तिकडं जाऊन वेगळंच सांगते ती. तर हे काय मला कळत नाही, इकडचं आग तिकडं हे काय करते, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. आणि ते ज्या गोष्टी ती बोलली तिचं नाव का बरं सांगते ती पुढे, ते नाही कळत. अनुश्रीचं नाव पुढे करून दिलं तिने. आपण बघितलं मग नंतर की दीपाली आणि अनुश्री दीपाली अनुश्री प्राजक्ताचं म्हणजे सिंपती कार्ड खेळणं चालू आहे असं म्हणता येईल. दीपाली होती का ती तन्वी होती, माझ्या मते ती तन्वी होती मे बी, जी म्हणते की प्राजक्ता आहे ना सिंपती कार्ड खेळते, ती रडत होती. तर मला असं वाटत नाही यार ती की सिंपती कार्ड वगैरे खेळते आहे, ते तिला मे बी वाईट वाटलं. तिने ते प्राजक्ता तिची म्हणजे प्राजक्ताची ती बेड पार्टनर होती ना अनुश्री, तरी तिला बुवा तिने केलं नॉमिनेट, त्याचं वाईट वगैरे वाटत होतं म्हणून रडते. म्हणणे म्हणून ना अनुश्री आणि हिचं हे बोलणं चालू आहे तन्वीचं. मी सारखी यार तन्वी दीपाली याच्यामध्ये कन्फ्यूजच होऊन जाते. मी म्हणत होती बिग बॉसने तिथं काहीतरी कॉर्नर अशी दाखवली का यांची नावं लावावी, ही तन्वी ही म्हणजे कमीत कमी एक हफ्ता करावं, म्हणजे बाकीचे म्हणजे कंटेस्टंट बरोबर नाही हे पब्लिक जे ना कनेक्ट करेल, आणि मग पब्लिक कळेल तरी काय बाबा कोण बोलती, ही अनुश्री बोलती का तन्वी बोलती का रुचिता बोलती का कोण बोलती, हे पण आहे ना. त्याच्यामुळे आयुषचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे असं अनुश्रीचं म्हणणं आहे सर्वात महत्त्वाचं. नंतर अनुश्री म्हणते की प्राजक्ताना भाई घोरच झोपली आहे, मला नॉमिनेट करून माझी झोप उडवून स्वतः मस्त घोरत झोपली आहे. तर हा होता भाई ओव्हरऑल एपिसोड नंबर 3. तर सगळ्यात आधी सांगू तर आज खूप पंगे झाले यार. रुचिताकडनं अपेक्षा नव्हती, मला रुचिता स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटली, आणि तिने ज्या प्रकारे यार ते करण बरं समोर ते काय केलं तिने, एकदम म्हणजे रडणं, गुडघ्यावर बसणं, काय पाया पडणं, काय हे सगळं खूप चुकीचं होतं. आणि इवन सोनालीने समजवलं पण की एवढं नाही बिथरायचं, ते चुकीचं आहे, आणि मी पण टोटली ॲग्री करते. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्कीच सांगा भाई कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस कोण जाईल? तसं मी तुम्हाला सांगितलं की प्रभू झालं, दिव्या झालं, हे सगळे दिसत आहे, रोशन दिसतोय, दीपाली दिसते, यांना वोट्स पण तसे येणार जबरदस्तकडे.
तर यांच्यामध्ये मला आहे ना अनुश्रीचा थोडासा डाऊट वाटतो. अनुश्री हे ह्या हफ्त्यात जाते का नाही, तर बिग बॉस करतील नो एलिमिनेशन. येस, होऊ शकतं. बिग बॉस करतील नो एलिमिनेशन, सांगता नाही येतं पहिल्याच हप्त्यामध्ये. तर बघूया बिग बॉस काय करताय. पण आजचा जो एपिसोड होता ना, ओव्हरऑल आजचा एपिसोड होता हा. आणि तुम्हाला कसा वाटला मला सांगा बाई कॉमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. शुभरात्री.